स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर अभियानाला नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांच्याकडून सुरुवात। पंढरपूरच्या नूतन नगराध्यक्षा प्रणिताताई भगीरथ भालके यांनी स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर अभियानाला आजपासून सुरुवात केली असून आज त्यांनी पद्मावती उद्यान येथील बागेची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। यासाठी सुमारे 500हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। या अभियानामध्ये महिला बचत गट, शालेय विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकलेली झाडे, काटेरी झुडपे काढावी लागणार असून या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आज विविध सामाजिक संस्था, श्रमदान संस्था तसेच महिला बचत गट आदींना स्वच्छतेसाठी आवाहन केले आहे। शहरातील जिजामाता उद्यान येथे मोठा खर्च करून सुशोभीकरण तसेच खेळणी बसविण्यात आली, परंतु अद्यापर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले नसल्याने लवकरच त्या ठिकाणी ही स्वच्छता करून दोन्ही उद्यान नागरिकांना व विद्यार्थ्यांना, लहान मुलांना खुले करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी दिली। पंढरपूर स्वच्छ करण्याची सुरुवात आज पद्मावती उद्यान येथून केली असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला। या ठिकाणी घाणीचे साम्राज्य, धूळ मोठ्या प्रमाणात आहे। झाडे सुकलेली असल्याने स्वच्छ होण्यासाठी पुन्हा एकदा सफाईची आवश्यकता आहे। शहरातही टप्प्याटप्प्याने स्वच्छतेला सुरुवात होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध बचत गटाच्या महिला, विविध शाळांचे विद्यार्थी आणि इतर सर्व स्वइच्छेने आलेले आमचे पंढरपूर शहरातील नागरिक या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपली विवेकवर्धिनी शाळा या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। बऱ्याच वर्षापासून बंद असलेली ही पद्मावती उद्यानाची ही बाग आपली आज इथं स्वच्छता मोहीम आम्ही राबवत आहोत। अतिशय खराब परिसर आहे आणि ही स्वच्छता आज जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात करून इथून पुढच्या काळामध्ये ही बाग व्यवस्थित चांगली स्वच्छ ठेवून ती डेव्हलप कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करून या भागात ही बाग जी अतिशय चांगली वास्तू आहे त्या वास्तूचं जतन करून इथल्या नागरिकांना इथे ही बाग खुली करून तसेच वारकऱ्यांना व येणाऱ्या भाविकांना ही बाग खुली करून देऊन तिचं मेंटेनन्स चांगल्या प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आम्ही नगरपालिकेचा प्रयत्न करतो। 500च्याहून जास्त लोक आहेत इथं स्वच्छता मोहीम नक्कीच राबवणार आहे। त्यासाठीच मी सर्व नागरिकांना, आमच्या शहरातील जे कोणी इथं स्वच्छता श्रमदान करू इच्छित आहे त्या सर्व नागरिकांना मी आवाहन करते। तसंच विविध बचत गट असतील, तसंच विविध सामाजिक संस्थांच्या देखील लोकांना मी आवाहन करते की तुम्ही देखील आमच्या या स्वच्छ अभियानाच्या उपक्रमामध्ये सामील व्हावं आणि आपल्या पंढरपूरच्या म्हणजे स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर होण्याच्या एका चांगल्या प्रयत्नात तुम्ही मोठा